आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर केल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे। अनेक इच्छुकांनी मतदार याद्यांमध्ये झालेल्या गंभीर घोळाबाबत तक्रार दाखल करत पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची मागणी केली। विशेषतः काही प्रभागातील मतदार याद्यांमध्ये ग्रामीण भागातील, खास करून अक्कलकोट परिसरातील मतदारांची नावे आढळल्याने स्थानिक इच्छुक आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर काही प्रभागात शेजारील प्रभागातील लोकांची नावे याद्यांमध्ये समाविष्ट झाल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली। भाग 14 मध्ये 2 ते 2.5 हजार बोगस मतदानाची नोंदणी झालेली आहे। त्याचे पुरावे सहित आम्ही आज निवडणूक आयोगाला दिलेले आहे। विधानसभेच्या वेळी काही उमेदवाराने आपल्या प्रभागात, आपल्या मतदारसंघात बोगस नावाची नोंदणी केलेली होती। मतदान नोंदणीचे शिबिर घेऊन त्या शिबिरामध्ये बाहेरच्या लोकांचे मतदान इथं वाढवण्यात आले होता। प्रभाग 14, प्रभाग 9, प्रभाग 13, प्रभाग 15, प्रभाग 20 इथं या 5-6 प्रभागात भरपूर बोगस नोंदणी झालेली आहे। त्या मतदाराची शहानिशा करून ते इथलेच आहे का बाहेरचे आहेत? बाहेरचे आता किती एक मतदार आहे आमच्या प्रभागात। मैदर्गी, अक्कलकोट, सुतमिल, सुनीलनगर, मंगळवार बाजार, जोडबईपेठ इथले मतदार आहे। आणि जर निवडणूक आयोग पारदर्शक निवडणूक घेण्यास सक्षम नसेल तर महापालिकेने ही निवडणूक रद्द करावी आणि ज्या लोकांनी हे मतदार बोगस नोंदणी केलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर नाही, मी तर म्हणतो यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावे। 2 ठिकाणी मतदार नोंदणी करणे म्हणजे भारताच्या 2 ठिकाणी नागरिक आहे म्हणून नोंदणी करण्यासारखं आहे। तर याच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हावे। आणि लाडकी बहीण योजनामध्ये आमचे बहिणी त्यांच्याकडे फॉर्म भरायला जात होते, त्यांच्या मतदान कार्ड, त्यांचे आधार कार्ड, त्यांचा फोन नंबर घेऊन बोगस मतदान नोंदणी केलेली आहे। त्यांना माहिती नाही की त्यांची नोंदणी डबल झालेली आहे। अशा महिलांची जर बोगस मतदानमध्ये आढळून आले तर त्यांची जे योजना आहे लाडकी बहीण योजना ते रद्द होणार आणि त्यांची रिकवरी होणार। निवडणूक आयोग का जो प्रारूप यादी आई थी उसमें प्रभाग क्रमांक 14 में 31 नंबर यादी जो तेलंगी बादशाह पेठ परिसर है वो यादी मिसिंग थी। तो हमने 31 नंबर यादी प्रभाग क्रमांक 13 में गई थी, तो प्रभाग क्रमांक 14 में वो डालने के लिए हमने हरकत ली है। आज तक्रार नोंदवण्याचा दिवस असल्याने इच्छुकांनी निवडणूक विभागाच्या कार्यालयात गर्दी केली। अचूक आणि शुद्ध मतदार यादीशिवाय स्वच्छ आणि पारदर्शक निवडणुका होणे अशक्य आहे असा सूर अनेकांनी व्यक्त केला। मी मतदार यादी ज्यावेळेस पाहिली, मतदार यादीमध्ये प्रभाग क्रमांक 19 मधील मतदान जवळपास 1003 म्हणजे बूथ क्रमांक 37 हा प्रभाग 12 मध्ये समाविष्ट झालेला होता। आम्ही आमच्या प्रभागातील मतदारांची ज्यावेळेस घरोघरी जाऊन पाहणी केली त्यावेळेस त्या ठिकाणचे मतदार नाहीसे दिसल्यामुळे त्या लोकांचे नावं प्रभाग क्रमांक 18 मधील यादी ज्यावेळेस तपासली, प्रभाग क्रमांक 12 मध्ये 1003 आणि प्रभाग क्रमांक 18 मध्ये शेजारील प्रभाग 218 असे संलग्न ह्या ठिकाणच्या शेजारच्या प्रभागात गेले होते। त्या ठिकाणी आम्ही ऑब्जेक्शन घेऊन या ठिकाणी निवेदनाद्वारे या मोठ्या प्रमाणात आम्ही झेरॉक्स त्या ठिकाणी जोडलेला आहे। झेरॉक्स जोडून त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि हे ज्या मतदारांना अधिकार आहे त्या मतदारांना अधिकारात त्या प्रभागात मिळाला पाहिजे अशी आमची विनंती आहे। सोलापूर शहरातील अनेक प्रभागामध्ये 1000, 2,000, 3,000 मतदार या ठिकाणी दुसऱ्या वार्डात, तिसऱ्या वार्डातले चौथ्या वार्डात यादी त्यांनी कशा प्रकारे केले त्यांनाच माहीत नाही। आता प्रभाग 22 मध्ये तर जवळपास 3,000 नावे, आता 14 नंबरमध्ये 1,000 नावे, असे अनेक प्रभागात या ठिकाणी हजारो, 9 नंबर, आता मध्ये 20 नंबर प्रभागात तर 10,000 नावे, असे प्रकारे सगळं मतदार यादीचा गोळ या ठिकाणी यांनी करून ठेवलेला आहे। आता ज्या लोकांनी या ठिकाणी हरकती घेतली त्या सर्व हरकतीचा या ठिकाणी सविस्तरपणे माहिती घेऊन योग्य पद्धतीने मतदार याद्या तयार केल्यास या ठिकाणी चांगल्या निवडणूक पार पाडेल। अन्यथा जे राहुल गांधी या ठिकाणी मत चोरीचा मुद्दा मांडत आहेत तोच या ठिकाणी सोलापुरात होईल अशी या ठिकाणी मला शंका वाटते। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारींची पडताळणी करून आवश्यक ती दुरुस्ती तात्काळ करण्याची अपेक्षा शहरातील राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे।